सांगली वैभव कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखेत ठेवलेल्या ठेवीबाबत मोठा आर्थिक गोंधळ समोर आलाय. हजारो ग्राहकांनी लाखो कोट्यावधी रुपयांचा एफडी आणि सेव्हिंग खात्यामध्ये ठेवलेल्या रकमा परत मिळत नसल्याने शेकडो ठेवीदारांचा संताप उसळलाय. हे आहेत ब्रँच मॅनेजर. या मॅडमचं म्हणणं आहे, लाखो रुपये ठेवीदार ठेवलेल्या ग्राहकांना फक्त 1000 रुपये बँकेत आहेत, पाहिजे तर घेऊन जा असं म्हणतायत. अभी आप ऐसा बात कर रहे बोल रहा अभी कैसे है ना, आपको तो मालूम होना चाहिए ना। आएगा तो देंगे ना क्या 1000 रुपये लेके जाओ, ऐसा थोड़ी करता है। बैंक इतना बड़ा चालू किया, 1000 रुपये आया पर कैसे नहीं नहीं क्यों रुकने का, आज ही पैसा लेके जाएगा नहीं, 15 दिन क्यों रुकूं? बैठिए ना साहब, बैठिए ना, मैंने जरूर फोन करवाने के लिए। पैसे पूर्ण पाहिजेत तर 15 दिवसाची वाट बघावं लागेल, त्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही असं या कॅशियर मॅडमचं म्हणणं आहे. तर ग्राहकाचं म्हणणं आहे की माझ्या घरचे हॉस्पिटलमध्ये आहेत, मला तातडीने पैशाची नितांत गरज आहे, मला आत्ताच्या आत्ता पैसे हवेत. काय पैसे आहेत का? हाँ ना, मैं क्या किती आहेत? 30-40 लाख आहे हो. 30-40 लाख या बँकेत? हा मग सर्टिफिकेट झाले, एफडी झाले. नवी मुंबईतील ऐरोली येथील सांगली वैभव कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखेत ठेवलेल्या ठेवीबाबत मोठा आर्थिक गोंधळ समोर आला. हजारो ग्राहकांनी लाखो कोट्यावधी रुपयांचा एफडी आणि सेव्हिंग खात्यामध्ये ठेवलेल्या रकमा परत मिळत नसल्याने शेकडो ठेवीदारांचा संताप उसळून आलाय. ग्राहक दररोज शाखेत चक्रा मारताना दिसत आहेत. शाखा व्यवस्थापक प्रकाश धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार सोसायटीत गेल्या 6 महिन्यांपासून आर्थिक अडचणीत आहे आणि सध्या बँकेत पैसे उपलब्ध नाहीयेत, त्यामुळे ठेवीदारांना तातडीने पैसे देणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. तसेच 15 मार्च नंतर थोडे थोडे पैसे देण्याचा प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी सांगितले. दरम्यान अनेक ग्राहकांनी आपली गंभीर अडचण व्यक्त करत संताप व्यक्त केला. काही ठेवीदारांनी सांगितले की हॉस्पिटलसाठी तातडीने पैसे हवे, पण महिन्यांपासून पैसे मिळत नाहीये. तर एका संतप्त ग्राहकाने मला सध्या पैशांची नितांत गरज आहे, पैसे न मिळाल्यास मी इथेच आत्महत्या करेन अशी तीव्र प्रतिक्रिया दिल्याचेही समोर आलं. त्या प्रकरणाबाबत जनरल मॅनेजर म्हणजेच बँकेचे महाव्यवस्थापक सुभाष विचारे यांनी माध्यमांना ही बातमी दाखवू नका, त्यामुळे संस्थेची बदनामी होईल असे सांगितल्याची माहिती सुद्धा आहे. मात्र त्यांनीही सध्या ग्राहकांची अडचण सोडवणे शक्य नसल्याचे स्पष्ट केल्याने सांगितले जाते. सध्या ऐरोली येथील शाखेबाहेर ठेवीदारांची मोठी गर्दी होत असून आपले कष्टाचे पैसे परत मिळावेत यासाठी ग्राहकांकडून सहकार विभागाकडे कारवाईची मागणी केली जात आहे. या प्रकरणात पुढे काय कारवाई होते आणि ठेवीदारांना त्यांची रक्कम कधी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष वेधलेलं आहे. पाहुयात ब्रांच मॅनेजर यांनी दिलेल्या प्रतिक्रिया सोबत ग्राहकांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. कौन सा प्रोसेस चल रही है सर? अरे मुंबई बैंक से टाइप हो रहा है तो वही बोल रहे हैं ना। पैसा किधर गया फिर? तो वही बोल रहे हैं ना अभी वही बोल रहे सर, क्या है इशू है तो इशू इशू कौन सा इशू है? बरं ठीक आहे, तुम्ही कस्टमर ना, तुम्ही फंडिंग का इशू है, इसके फंडिंग लिए का उधर मतलब से मंगा रहे पैसा गया ना। किधर पैसा? हाँ? पैसा किधर गया? तो मैं नहीं बोल सकता अभी वो नहीं उधर आज से चाहे बोल तो सकता। आप लोग का कोई पैसा रखा ना हम लोग, अरे हम लोग फंडिंग उधर करते हैं ना। कहाँ से आप फंडिंग करते क्या करते आपको प्रॉब्लम है, आपको मालूम रहेगा। हमारा पैसा चाहिए ना, क्यों रखा था? कल कुछ प्रॉब्लम होगा तो पैसा उठा सकते हैं। परसों आया कल आप बोलते कल आओ, आ जाओ, 1000 रुपया लेके जाओ, ऐसा ऐसा नहीं चलेगा ना। तो जान रहेगा तो तब तो 15 दिन के बाद मैं नहीं बोल सकता। मतलब उसको बोलो 15 से तक जिंदा रहो। वो सब मैं बोल नहीं सकता। आप कहाँ गए फिर? ऐसा है मालूम है जो भी मुझे नहीं जो इन्फॉर्मेशन मिली नहीं लेने का टाइम का आप लिए ना पैसा, दिल्ली वाला लिए, आपका ही आदमी ना। 15 तारीख तक क्यों रुको? मजाक लग रहा है, आप हंस रहे हैं। मेरे को आज ही चाहिए पैसा। इधर फंडिंग का इशू है, इसके लिए तो हम मेरे को कुछ पता नहीं है, इतना तुम्ही बड़ा मेसेज दाखवणार होते, काय दाखवणार आहेत? इथं दाखवा ना, इथे बघा ना, येत का तर?
हे जे तुम्ही मेसेज दाखवताय हम्म. याला काय आधार आहे? काय नाही आता आम्हाला जी इन्फॉर्मेशन आली ना गेलच्या आमच्या ह्याच्यावरती ते आम्ही दाखवू सर किती मेसेज करून टाकलेले आहेत किंवा त्यांना काय इन्फॉर्म केलेलं आहे? येईल तसं सर्वांना सांगतो नाही येईल नाही, त्यांना मेसेज तुम्ही टाकलेले आहेत का? मेसेज इंडिव्हिज्युअल नाही टाकलं हा. नाही टाकलं का नाही टाकलं? येईल ते सर्वांना आम्ही सांगतो ना जे काय ते तुम्हाला 15 तारखेनंतर अहो पण त्यांना ते आता पैसे त्यांना हवं आहे ना, हा हो, मग बरोबर. ते पण ते सध्या काय आता- करणार? सध्या तर इश्यू आहे ना त्यामुळे आम्ही काय करू इश्यू मतलब इश्यू नाही अहो तुमचे जे उत्तर आहेत इश्यू ना इश्यू काय होतो वो सब पता नहीं हमको. इश्यू आणि इथले जे लोकांनी पैसे जमा केलेले आहेत, ते पैसे कुठे गेले ते तुम्ही कार्ड दाखवा पहिले त्याच्यावर मी काही बोलू आमचं शकत सगळे नाही. कार्ड आहे. कार्ड सगळं दाखवतो कार्ड साहेब. आहे, legal आहे. तुम्ही बोलवा कुणाला बोलवायचे ते त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ. ठीक आहे? अगोदर तुम्ही हे करा कार्ड दाखवा. मला दाखवायला लागेल ना हा ही लोक त्यांना बोलवा कशाला, ज्यांना बोलवायचं आहे त्यांना इथं बोलवा, आत्ता बोलवा इथे. ऐरोलीमध्ये आहोत आणि ऐरोलीमध्ये वैभव काय ते सांगली वैभव कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं जो या ठिकाणी शाखा आहे आणि एक असं आम्हाला तक्रार आली की या ठिकाणचे जे ग्राहक आहेत FD किंवा फिक्स डिपॉझिट किंवा जे काय डेली भरणारे जे लोक आहेत त्यांचे पैसे त्यांना मिळवले जात नाही आहे असे आमच्याकडे एक तक्रार आलेले आहे. तर त्यांचे पैसे आता मिळणार आहे. आज 4 तारीख आहे. 2 महिन्यांपासून असं सांगण्यात येतं की 15 तारखेनंतर तुम्हाला आता पैसे मिळणार आहे असं ब्रांच मॅनेजरचं म्हणणं आहे. आपल्याबरोबर एक कस्टमर है, क्या नाम क्या है आपका? संतोष राउत है. क्या क्या बताएंगे, क्या बोल रहे हैं? मेरा सर अभी 4-5 दिन पहले आया था पैसा लेने के लिए, फिर ये लोग बोला कि 4 तारीख ही आ जाओ, फिर आज ही 4 तारीख की है क्योंकि मेरा घर का इतना सिचुएशन खराब है कि हॉस्पिटल में मेरा जो है अभी ये लोग बोलते हैं 15 तारीख के बाद मिलेगा. अभी पैसा नहीं मिलेगा तो सर मैं इधर से छोड़ के नहीं जाएगा, इधर ही फांसी लगाएगा क्योंकि घर का इतना सिचुएशन खराब है. कौन पसीना निकाल के हम लोग इतना पैसा रखा. कितना पैसा है? मेरा 42,000 है. 42,000 रखा था. अभी ये लोग इंटरेस्ट भी इतना कम है, 500 रुपया बोल रहे हैं. फिर लेने का टाइम मेरे को ले लिया, अभी देने का टाइम इतना सिचुएशन खराब है तो देना चाहिए ना. आज देगा काल देगा ऐसा नहीं होएगा ना सर. बाजूलाच तुमचं शॉप आहे का? काय काय तुमचं आहे? पुष्टिनेकर पोळी भाजी केंद्र आहे. हा. आमचं डेलीचं खूप होतं इथे, पण यांनी मध्ये पैसे नाही दिले मग आम्ही डेली बंद केलं. आता FD आहे, FDचं सगळं झालेलं आहे, देत नाही. माझ्या सासूबाईचे पैसे भरपूर आहेत, वय 76 आहे, त्यांचं आता ऑपरेशन आहे, तरी बोलतात नंतर नंतर नंतर. माझी सेविंगला आहे, सेविंगला माझी 61,000 आहे, मुलाची फी भरायची आहे, बोलतात 1,000 रुपये घ्या. आता 1,000 रुपयात का तिथे जाणार आहे? आम्ही खूप थकून गेलो. 1000 रुपये. किती पैसे किती? 61,000 आहे सेविंगला. FD वगैरे काही नाही माझी. माझी सासूबाईची FD आहे, किती FD? मॅच्युरिटी झाली 1.5 लाख. माझ्या मॅच्युरिटी झाली आहे, 1000 रुपये घेऊन जा म्हणतात. दिले त्यांनी 1,000, मी घेतले. आता आम्ही 1,000 घेणार तर 1,000 2 महिन्यामध्ये 1,000 रुपये, 60,000 रुपयाचे सेविंगला. FDची गोष्ट सांगत नाही मी. बंदच पडली तोपर्यंत तर काय करणार? पण ते बोलतात ना देतो, बंद पडली तर काय करणार आहे? आमची मेहनतचे पैसे बंद पडली तर काय? त्यांनी बंद कशाला पडायची? त्यांनी ज्यांना कर्ज दिले, आमच्या ठेव्या ठेवल्या, दुसऱ्यांना कर्ज दिले, त्यांच्या मानगुटीवर बसायचं, त्यांना इथे आणायचं खेचून, भरा म्हणा पैसे. समजा या व्यक्तीने माझे 1 लाख घेतले कर्ज, त्या व्यक्तीला आणायचं, त्याला म्हणा तू यांचे पैसे भर, तो आम्हाला आणून देईल. एवढं तर बोलू शकतात ना. आम्हीच काय बोलायचं सारखं? त्यांनी आम्ही ठेवताना बोलायचं की आता ठेवू नका पैसे, आम्ही देऊ शकत नाही. ते देत गेले, कर्ज देत गेले, कशाला द्यायचं? आपल्याला कळतं ना आता हातघाईस आली, बंद व्हायला लागली, होऊ शकत नाही. अनेक लोकांचे या ठिकाणी पैसे आहेत, त्यांचे मेहनतीचे पैसे आहेत. पोळी भाजी केंद्र आहेत जे पोळी भाजी विकून या ठिकाणी पैसे भरलेले आहेत, सेविंग आहे त्यांचे. तर त्यांना 2 महिन्यातून 1,000 रुपये दिलेले आहेत. तर अशा ज्या वेगवेगळ्या छोट्या ज्या काम करणारे जे लोक आहेत या सोसायटीमध्ये पैसे ठेवलेले आहेत, त्यांचे पैसे दिले जात नाही आहे. पाहावं लागेल येत्या 15 तारखेला त्यांचे पैसे खरंच मिळतील का, किंवा जसं की हा बंद वगैरे पडेल की काय, असं संशय इकडच्या ज्या ग्राहक आहेत या शाखेमधले असं व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतं. तुमची प्रतिक्रिया मांडा आणि ज्यांचे पैसे या ज्या सोसायटीमध्ये सांगली वैभव क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या त्या शाखेमध्ये असतील त्यांनी लगेच धाव घ्या, तिथे विचारपूस करा, नाहीतर मग तुमचे पैसे धोक्यात असल्याचा वास या ठिकाणी येतोय.